नमस्कार मंडळी, मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आता दूध वाटता आलो सिद्धिविनायकमध्ये, आपला दुसरा आणि अंतिम पडावावरती. फायनल डेस्टिनेशन. अजून बरंच आहे, तरी अजून इथे तासभर जाईल दूध वाटायला. गरमी एवढी वाढली ना, थंडी कमी झाली पण गरमी एवढी वाढली बघा, पाण्याची एवढी बाटली पियावी लागते. गरमी काय कळत नाही. थंडी होती गेल्या आठवड्यात, पण नाही, गेल्या आठवड्यापासून गायबच झाली आता. काय करणार, दूध वाटता आता ॲक्च्युली एकट्या घरी मग कंटाळा येतो. मुलं पण मग दुपारी येतात शाळेतनं, मग काय तेवढं आपलं मी माझं दूध वाटून फ्रेश होईपर्यंत मुलं येतात. समीक्षा डायरेक्ट संध्याकाळी येते 8-9 वाजता. असो, चालायचंच आता. काम म्हणल्यानंतर तेवढा बिझी राहणं आलंच. तर चला आता जाऊया, पटापट दूध वाटूया आणि घरी जाऊया. गरमी भरपूर झाली, गरमीतनं लय वैताग येतो. तर थंडी असेल तर, गारवा असेल तर काय वाटत नाही, पटापट. नंतर ना गरमीतनं अक्षरशः असं वाटतं नको दूध वाटायला. चला आज मंडळी फ्रेश झालो. तनू गट्टू पण आले शाळेतनं, त्या आहेत घरी. मी जरा खाली जाऊन येतो. जरा आपलं राऊंड मारलेलं म्हणून बरं, आणि थोडीशी भाजी आणूयात. समीक्षा बोलली काहीतरी भाजी आणा, कारण ती येस तर मग भाजी मार्केट बंद होतं आणि संध्याकाळचं मग परत साकीनाक्याला जावं लागेल तिला. म्हणून ते बोललो चला. आणि साकीनाक्याला गर्दी असते, परत ती गाडी घेऊन येणार त्यातनं. त्यापेक्षा आपण भेटली तर काय, पण मी कुठल्या आणलेली भाजी तिला पसंत येतच नाही म्हणा. तरी पण आणायची. आणि बोललो तेवढ्यात पण पाया पडून येऊया. चला, बरं वाटतं तेवढं. आलो इथे साईबाबाच्या मंदिरात आणि दर्शन घेतलं. येतो मी असं आलो ना खाली, मी आवर्जून दर्शन घेतो. पहिलं नाही यायचो मी, पण आता खाली आलो ना की येतोच, इकडे मंदिरात येतोच. बरं वाटतं तेवढं, मंदिराच्या परिसरात बसलं ना की छान वाटतं. आताच आलो मार्केटमध्ये जाऊन. हे बघा, भाज्या घेऊन आलो. भाज्या, गाजर, ती बारीक मेथी पण छान भेटली. बारीक मेथी पण घेऊन आलो. भेंडी घेऊन आलो. आपल्याला काय भाजीतलं जास्त जमत नाही, आपल्याला 2-3 भाज्याच जास्त माहिती आहेत आणि आवडतात पण. एक तर मेथी, समीक्षाने सांगितलेलं पालक घ्या म्हणून. नंतर पालकची जुडी आहे 40 रुपये. अर्थात ते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे बरोबर आहे, पण आपल्याला महाग वाटते आणि नाही घेतलं. ती बोलली नका घेऊ, बघते मी. आणि भाज्या अजून महाग होतील उद्या आता, कारण परवा गुरुवार आहे, गुरुवारची पूजा असते, उपवास वगैरे. मग आणि आता थंडीचा सीझन आहे म्हटल्यानंतर गाजर आलेत मार्केटमध्ये. गाजराचा हलवा वगैरे, स्वीट्स म्हणून आपण गाजर पण 30 रुपये अर्धा. यावर्षी पाऊस पडला ना, असा बेमोसम पाऊस, त्यामुळे भाज्या सगळ्या महाग झाल्यात. चला, आणि त्यासोबत आपलं दही पण संपलं होतं सकाळी, दही पण घेऊन आलो आपल्या डीलरकडनं. चला जाऊया. हो, या पायऱ्यांना चढायच्या लय जीवावर येतात. आता आपलं माझं बालपण इथंच गेलं, त्यामुळे काय मला वाटत नाही, पण हळूहळू सकाळी तर वजन घेऊन चढावं लागतं त्या पायऱ्यांनी. म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो पूर्ण. उभ्या आहेत ना, आणि इकडेच आमचा रस्ता बंद आहे. ऊन बघा किती आहे, लय ऊन लागतं. आता इकडनं जाऊ आपण लोकांना. तर या मंडळी जेवायला आता समीक्षाने इथे बघा सकाळी चवळीची भाजी मस्त बनवून ठेवली. चवळी वाल मस्त मिक्स भाजी केली असती ने. चपाती आहे सोबत. या आपण आणलेले गाजर पण आहेत खायला मस्त आवडीने. चला या. आणि चपाती तर आहेच, भात आहे, डाळ आहे. या जेवूया. सूर्य आता मावळायला चालला आहे. उगवता सूर्य आता काय आपल्याला दिसला नाही आज, दिसत नाही, पण मावळता सूर्य इथनं नक्कीच दिसतो. म्हणजे हा सनसेट पॉईंट आहे. जाते. चला, सूर्य त्याच्या गावी चालला आहे. मंडळी मैदानात होतो, आता मैदानात आलो होतो. आपला नित्यक्रम, थोडीशी एक्सरसाइज बरी वाटते. थोडी एक्सरसाइज केली तरी भरपूर घाम येतो आहे. बघितलं, मेहनतीचा घाम नाही, एक्सरसाइजचा घाम आहे. असो, आता चाललं घरी. काल थोडं लवकर आलेलो,
आज उशीर झाला. पण आपला नेहमी मी टाईम ठेवला आहे की तेवढ्या वेळच करायचं. पण माझ्यामुळे होतं काय माहिती आहे काय, घरच्यांना त्रास होतो परत. जेवून जायला सगळं जेवायला वगैरे उशीर होतो एकतर. पण काय करणार, थोडं लवकर यायला पाहिजे. ॲक्च्युली सकाळी यायला पाहिजे, पण सकाळी तुम्हाला आपलं दुधाचं काम असतं, त्यात किती लवकर उठायचं अजून, मग त्याच्यामुळे नाही येत. तर चला आता जातो घरी. बाकी काय चाललं आहे मंडळी? छान. हां, तपोवनाची मोहीम मंडळी अजून जरा हे करा, वाढवा. प्रत्येकाने आपापल्या स्टेटसला, आपापल्या पर्यायाने सोशल मीडियाच्या अकाउंटवर वगैरे त्याच्याविषयी अजून प्रबोधन करा. तर मी तेच बोललो मगाशी, निसर्ग जगवायचा असेल तर आपण आवाज उठवायला हवा, कारण निसर्ग जिंकेल तरच आपण जिंकू. तर चला आता जरा घरी जातो. घरी गेल्यावर जेवूया आणि जरा बरं वाटेल. ताप लागते ना. वजन कमी करायचं मला. 100 किलो वजन झालं काय. थोडं मनावर घेऊया, थोडं वजन कमी करूया. कारण म्हणतात, काय काय लोक म्हणतात, कारण वजन हेच सर्व आजारांचं मूळ आहे. थोडं वजन आपणच कमी करूया. तर चला मंडळी, आता झोपायची वेळ झाली. जेवलं वगैरे आणि आता झोपतो. आजचा दिवस बघितला तुम्ही. दिवसभरातला आपल्या असे थोडे थोडे व्हिडिओ जर आज थोडासा लेंदी केला. आपलं रुटीनच दाखवलं डेली लाईफ, पण असं थोडासा पुढे गेला व्हिडिओ. आज शॉर्ट्स थोडेफार जास्त बनवले मी, पण असू दे. छान. कसं वाटलं आजची संध्याकाळ? सूर्य बघितलात का आमच्या इथला सनसेट पॉईंट? तर असं मंडळी, चला आता पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. कारण जायचं आहे उद्या, पण उठायचं आहे. रोजचा आपला नित्यक्रम आहे तो पूर्ण करायचा आहे. उद्याचा दिवसही सेम असणार आहे, पण तरी पण आपण भेटूच. चला बाय बाय, शुभरात्री.